रक्षाबंधन म्हणा किंवा नारळी पौर्णिमा, नारळाचे वेगवेगळे पदार्थ हे ठरलेलेच. त्यातलाच एक म्हणजे मस्त चविष्ट असा गरमागरम नारळी भात. नारळी भात हा शब्द ऐकायला जरी तुम्हाला कठीण वाटत असला तरी नारळी भात बनवायला अगदी सोपा आणि साधारणतः फक्त 20 मिनिटात गरमागरम असा बनवून तयार होतो. आज अगदी पारंपरिक पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नारळी भात तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तो म्हणजे नारळ. तो आपण आता फोडून घेतलेला आहे 2 सारख्या भागांमध्ये, जेणेकरून त्याला खोवणे सोपे जाईल. आपल्याला एक मध्यम साईजचा नारळ साधारणतः 3 ते 4 व्यक्तींच्या नारळी भातासाठी पुरेसा होतो. आपण बघू शकता नारळ मस्त असा खोवला जात आहे आणि पांढरा शुभ्र असा नारळाचा चव या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. नारळी भात तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ. आज मी इथे एक सपाट वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. जुना आंबेमोहोर तांदूळ आहे. आपण याऐवजी सुगंधी चिन्नोर, काली मूस तसेच बासमती देखील घेऊ शकता. टीप या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तांदूळ नेहमी करता जुना असायला पाहिजे, म्हणजे त्याचा भात मोकळा मोकळा आणि छान मस्त फुलून देखील येतो. त्यामुळे नारळी भाताची चव खूप छान अशी लागते. त्यामुळे तांदूळ जुना असल्याची खात्री करून घ्यायची आहे, म्हणजे ज्याचा भात मोकळा होतो तो तांदूळ आपल्या या ठिकाणी घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी घेतला आहे एक सपाट वाटी आंबेमोहोर जुना तांदूळ. ज्या वाटीचे माप आपण तांदूळ मोजण्यासाठी घेतले आहे त्याच वाटीचे माप आपण इतर गोष्टी मोजण्यासाठी घेणार आहोत. पुढे आपण हा तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. छानपैकी रगडून रगडून या तांदळाला धुवून घ्यायचे आहे आणि पाणी फेकून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्यात धुवून झाल्यानंतर आता हा तांदूळ आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे. चाळणीत निथळत ठेवल्यामुळे पाणी खाली गळून जाते आणि चाळणीत व्यवस्थित तांदूळ निथळला जातो. पुढे आता आपण नारळी भात शिजवण्यासाठी पाण्याचे प्रमाण बघून घेऊया. त्यासाठी ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपण पाणी देखील मोजून घेणार आहोत. दुप्पट म्हणजेच 2 वाट्या पाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजेच 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी. अगदी व्यवस्थित हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे मोकळा मोकळा आणि छान मऊसूत असा भात तयार होतो. आता हे पाणी आपण उकळायला ठेवून घेऊया. पुढे आपण नारळी भात तयार करण्यासाठी भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतले आहे. साजूक तूप घातलेले आहे. तूप छानपैकी आता गरम झालेले आहे. त्यामध्ये आता आपण काही मसाले टाकून घेऊया. मसाल्यांमध्ये 2 दालचिनी आहेत, त्यानंतर 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहे. वेलची मी या ठिकाणी फोडून घेतली आहे, म्हणजे फ्लेवर त्याचा खूप छान असा एन्हान्स होऊन येतो. ते छानपैकी आता आपण ह्या तुपामध्ये छान परतवून घेऊया. मसाले टाकल्यामुळे काय होते, ह्या भाताला एक विशिष्ट अशी मस्त अशी चव येते. ती चव अगदी आपल्या स्मरणात राहते. त्यामुळे हा नारळी भात चविष्ट खूप होतो. छानपैकी हे मसाले परतून झाले की त्यामध्ये आता आपण काप करून घेतलेले काही ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी काजू घेतलेले आहेत, पिस्ता घेतलेले आहेत आणि बदामाचे उभे काप करून घेतले आहेत. ते आपण यामध्ये घालून छानपैकी असे गुलाबीसर रंगावर यांना परतवून घेऊया. सगळा सुकामेवा छानपैकी गुलाबीसर रंगावर परतवून झालेला आहे. त्यामध्ये आता हे बघा आपला निथळून ठेवलेला मस्त मोकळा मोकळा झालेला हा आंबेमोहोर तांदूळ आपण यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं एकजीव करून घेणार आहोत. छानपैकी परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मोकळा मोकळा आणि मऊसूत असा भात यामध्ये तयार होतो. सगळं मस्तपैकी एकजीव झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण हे उकळी काढून घेतलेले 2 वाट्या पाणी टाकून घेऊया. अगदीच आपल्याला थोडा गचका भात आवडत असेल किंवा थोडा मऊसूत अजून हवा असेल तर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून घालू शकता. छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थितपणे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण 7 ते 8 केसरच्या काड्या टाकून घेणार आहोत. हे अगदी ऑप्शनल आहे, परंतु केसर टाकल्यामुळे काय होते, रंग भाताचा मस्तपैकी पिवळा धमक असा मस्त येतो आणि शिवाय चव देखील खूप छान अशी विशिष्ट प्रकारची मस्त लागते. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चिमूटभर मीठ. म्हणतात ना, गोड पदार्थामध्ये मीठ घातले की पदार्थ खूप चविष्ट असा लागतो. त्यामुळे या ठिकाणी मीठ घातलेले आहे. आता आपण हे झाकून मंद आचेवर साधारणतः 10 मिनिटं आपण हा तांदूळ शिजवून घेणार आहोत. मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपण बघून घेऊया. हे बघा आपला मस्त पांढरा शुभ्र असा मोकळा मोकळा भात आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे. मस्त फुलून देखील आलेला आहे आपला तांदूळ. हे बघा किती छान फुललेला आहे आपला तांदूळ आणि मस्तपैकी भात देखील तयार होत आहे. अजून आपल्याला याला एक साधारणतः 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे आपला भात छान मऊसूत असा तयार होईल. अजून मंद आचेवर 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण भात उघडून बघूया. हे बघा मस्त फुलून देखील आलेला आहे आपला भात आणि छान मोकळा मोकळा देखील झाला आहे. आंबेमोहोर तांदळाचा सुवास आणि मस्त मसाल्यांचा सुवास एकत्र येऊन इतका सुंदर सुगंध दरवळतो आहे मंडळी घरामध्ये की तुम्हाला काय सांगू.
मस्त मोकळा मोकळा आपला भात या ठिकाणी रेडी झालेला आहे। आता आपण हा भात शिजलाय का ते पण देखील चेक करून बघूया। हे बघा, आपण जर तो बोटाने प्रेस केला तर या ठिकाणी तो प्रेस होत आहे, म्हणजे पूर्णपणे दाबला जात आहे। याचाच अर्थ असा की आपला भात या ठिकाणी शिजून रेडी झालेला आहे। आता या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा भात परातीमध्ये आपण मोकळा मोकळा थोडा काढून घेणार आहोत। आपण आज पारंपरिक पद्धतीप्रमाणे भात वेगळा शिजवून घेतलेला आहे, त्यामध्ये नंतर आपण गूळ टाकून घेणार आहोत। काही जण भात आणि तांदूळ म्हणजे तांदूळ आणि गूळ एकत्र शिजवतात, परंतु त्या पद्धतीमध्ये काय होते, बरेचदा तांदूळ कच्चा राहण्याची शक्यता असते, व्यवस्थितपणे तो शिजत नाही किंवा असा बठरलेला लागतो। त्यामुळे असं होऊ नये म्हणून आज आपण पारंपरिक पद्धतीप्रमाणे भात वेगळा शिजवलेला आहे आणि त्यामध्ये आपण थंड झाल्यानंतर गूळ घालून घेणार आहोत। या पद्धतीमुळे अगदी परफेक्ट असा नारळी भात आपला तयार होतो। भात या ठिकाणी थंड होण्यासाठी आणि मोकळा मोकळा राहण्यासाठी आपण या ठिकाणी परातीमध्ये काढून घेतलेला आहे। यानंतर आता आपण गुळाचे प्रमाण बघून घेऊया। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी 1.5 वाटी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे। आपण जर थोडं कमी गोड खात असाल तर आपण या ठिकाणी हे प्रमाण 1 वाटी गूळ असे घ्यायचे आहे। त्यानंतर मी या ठिकाणी घेतला आहे नारळाचा चव। नारळाचा चव जो आहे तो या ठिकाणी 1 वाटी घेतलेला आहे। ज्या वाटीने तांदूळ मोजला होता त्याच वाटीने मी 1 वाटी नारळाचा चव घेतला आहे आणि 1 टेबलस्पून या ठिकाणी मी साजूक तूप घेतलेले आहे। पुढे आता आपण शिजवलेल्या भातामध्ये गूळ आणि खोबरं मिक्स करून घेणार आहोत। पुढे मी एक जाडबुडाची पितळी कढई घेतलेली आहे। आपण कुठलीही कढई देखील वापरू शकता। त्यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून साजूक तूप घालून घेऊया। तूप थोडे तापले की त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे। याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे, फक्त हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। आज या ठिकाणी मी मंद टू मध्यम केलेली आहे, त्यामुळे मध्यम आचेवर आपण हा गूळ आता वितळवून घेऊया। साधारणतः 1 वाटी तांदळाच्या भातासाठी आपल्याला 1.5 वाटी हा गुळाचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। अगदी अगोडही हा भात चांगला लागत नाही, त्यामुळे 1.5 वाटी या ठिकाणी मी गूळ घातलेला आहे। त्यामध्ये आता मी 1 वाटी नारळाचा चव घालून घेतला आहे। सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिटं हलवून घेतल्यानंतर आपण बघू शकता गूळ संपूर्णपणे विरघळला गेलेला आहे। त्यामध्ये आपले नारळ सुद्धा एकजीव झालेले आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालून घेऊया। हे बघा, हा जो भात आहे शिजवून घेतलेला हा संपूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि थंड देखील झाला आहे, त्यामुळे आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया। सगळं व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे। संपूर्णपणे सगळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला थोडेसे वाटेल की याला पाणी सुटलेले आहे, गुळाचे थोडेसे पाणी होते आणि थोडे पाणी याच्यामध्ये दिसते, त्यामुळे ते आटवून घ्यायचे आहे आपल्याला। मस्त 1 टेबलस्पून तुपाची साजूक तुपाची धार आपण या ठिकाणी सोडून घेऊया बाजूने, म्हणजे खमंग असा हा भात खूप छान असा फ्लेवरफुल असा लागतो। त्यावर आता आपण झाकून ठेवून घेणार आहोत आणि त्याला साधारणतः अजून 5 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे। 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून झाल्यानंतर आपण बघू शकता आपला जो नारळी भात आहे तो मस्त झालेला आहे। गुळाचे झालेले पाणी देखील यामध्ये आटले गेलेले आहे। त्यामध्ये आता काही नारळाचे बारीक बारीक असे काप मी करून घेतले होते ते आपण यामध्ये घालून घेऊया। अगदीच ऑप्शनल आहे, परंतु खूप छान लागतात मंडळी। जेव्हा आपण नारळी भात खातो तेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात। आता आपण याला झाकण न ठेवता 2 मिनिटं छानपैकी पुन्हा शिजवून घेणार आहोत। फायनली आपण आता बघू शकता आपला नारळी भात आहे तो मस्तपैकी आता तयार झालेला आहे। अगदी मोकळा मोकळा आणि मस्त मौसूत असा आपला नारळी भात अगदी चविष्ट असा झालेला आहे। सुगंध तर सगळा घरभर असा मस्तपैकी दरवळत आहे। केसर टाकल्यामुळे याची चव खूप द्विगुणित अशी होते आणि रंग देखील खूप छान येतो। तुम्ही जरूर ट्राय करून बघा। आपला मस्त गरमागरम आणि स्वादिष्ट असा नारळी भात या ठिकाणी सर्विंगसाठी रेडी झालेला आहे। आता नारळी भात आपण फोडून बघूया। हे बघा, अगदी एक एक दाणा मोकळा मोकळा आणि सुरेख रंग असलेला आपला नारळी भात या ठिकाणी सर्विंगसाठी रेडी आहे। रक्षाबंधन स्पेशल आपल्या भाऊरायासाठी या पद्धतीने नारळी भात नक्की तयार करून बघा। माझी खात्री आहे तुमच्या भाऊरायाला नक्कीच हा नारळी भात आवडेल। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। माझ्या खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा। बाजूची घंटा सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।